नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण एक नवीन कन्सेप्ट बघणार आहोत। त्या कन्सेप्टचं नाव आहे कॉमन आयन इफेक्ट। कन्सिडर अ सोल्यूशन ऑफ वीक ॲसिड CH3COOH अँड इट्स सोल्युबल आयोनिक सॉल्ट CH3COONA। आपण इथे काय केलेलं आहे, सोल्युशन घेतलेलं आहे ॲसिटिक ॲसिड आणि सोडियम ॲसिटेटचं। ॲसिटिक ॲसिडला आपण CH3COOHनं दाखवतो आणि सोडियम ॲसिटेटला आपण CH3COONAनं दाखवतो। डायग्रॅम तुम्हाला एका स्क्रीनवरती दिसते। त्या डायग्रॅममध्ये एका टेस्ट ट्यूबमधून आपण ॲसिटिक ॲसिड ॲड करतोय जे वीक ॲसिड आहे, आणि दुसऱ्या टेस्ट ट्यूबमधून आपण सोडियम ॲसिटेट ॲड करतोय, आणि बिकरमध्ये तुम्हाला दिसतंय सोल्युशन ऑफ सोडियम ॲसिटेट म्हणजे CH3COONA प्लस ॲसिटिक ॲसिड म्हणजे CH3COOH। ठीक आहे, यानंतर आपण डिसोसिएशन दोघांचं कसं होतं ते बघूया। आता CH3COOH जो ॲसिटिक ॲसिड आहे हे वीक ॲसिड आहे, आणि ते वीक ॲसिड असल्यामुळं ते खूप कमी प्रमाणात डिसोसिएट होतं। म्हणून पहिलं स्टेटमेंट आहे ते आपण असं लिहिणार आहे, CH3COOH म्हणजेच ॲसिटिक ॲसिड इज वीक ॲसिड डिसोसिएट ओनली स्लाइटली इन द सोल्युशन। सोल्युशनमध्ये हे खूप कमी प्रमाणात डिसोसिएट होतं। आता त्याचं आपण डिसोसिएशन बघू। डिसोसिएशन आहे CH3COOH गिव्स CH3COO मायनस आयन म्हणजेच ॲसिटेट आयन प्लस H प्लस म्हणजेच प्रोटॉन देतो। नेक्स्ट आपल्याकडे आहे सोडियम ॲसिटेट, आणि सोडियम ॲसिटेट हा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे आणि तो ऑलमोस्ट कम्प्लिटली डिसोसिएट होतो। म्हणून आपण आणखीन एक स्टेटमेंट लिहिणार आहे, CH3CONA बीइंग अ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट, हा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे, डिसोसिएट ऑलमोस्ट कम्प्लिटली इन द सोल्युशन, पूर्णपणे तो काय होतो सोल्युशनमध्ये डिसोसिएट होतो। आता याचं डिसोसिएशन आपण बघू। CH3CONA गिव्स CH3COO मायनस म्हणजेच ॲसिटेट आयन मिळतोय प्लस Na प्लस म्हणजेच सोडियम आयन मिळतोय आपल्याला। आता जर तुम्ही दोन्ही रिॲक्शन बघितल्या तर दोन्ही रिॲक्शनमध्ये ॲसिटेट आयन हा कॉमन आहे, म्हणजेच कोणता तर CH3COO मायनस हा आयन आहे तो कॉमन आहे। म्हणून इथे एक स्टेटमेंट मी लिहितोय, बोथ द ॲसिड अँड सॉल्ट प्रोड्यूस CH3COO मायनस आयन इन द सोल्युशन। सोल्युशनमध्ये तुम्हाला CH3COO मायनस दोघांच्यामध्ये बघायला मिळतोय, म्हणून यांनाच आपण कॉमन आयन असं म्हणणार आहे, हे लक्षात ठेवा। कॉमन आयन कोणता आहे तर CH3COO मायनस हा कॉमन आयन आहे। अगेन आपण एक डायग्रॅम बघू। डायग्रॅममध्ये तुम्हाला सर्वात सुरुवातीला बिकर दिसतोय, आणि बिकरमध्ये दोन्ही आहे, वीक ॲसिड ॲसिटिक ॲसिड आहे आणि सोल्युबल आयोनिक सॉल्ट सोडियम ॲसिटेट तुम्हाला दिसते। अगेन पुढच्या बाजूला तुम्हाला सोडियम ॲसिटेटचं डिसोसिएशन दाखवलं आहे, ज्याच्यामधून CH3COO मायनस आयन आणि सोडियम आयन मिळतोय, आणि ॲसिटेट सोडियम ॲसिटेटमध्ये हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ तुम्हाला ॲसिटेट आयनचं पाहायला मिळते। तसंच जर तुम्ही ॲसिटिक ॲसिड बघितलं तर त्याच्यामधून मात्र लो कॉन्सन्ट्रेशन मिळते आपल्याला ॲसिटेट आयनचं। म्हणून आपण पुढं ली चॅटलेयर्स प्रिन्सिपल अप्लाय करून एक स्टेटमेंट लिहिणार। कोणतं स्टेटमेंट आहे बघा, अकॉर्डिंग टू ली चॅटलेयर्स प्रिन्सिपल द ॲडिशन ऑफ CH3COO मायनस आयन फ्रॉम CH3COONA म्हणजेच CH3COO मायनस म्हणजेच ॲसिटेट आयनची ॲडिशन केलेली आहे आपण कोणामधून तर सोडियम ॲसिटेटमधून टू द सोल्युशन ऑफ CH3COOH म्हणजेच ॲसिटिक ॲसिडच्या सोल्युशनमध्ये, तर काय होतं बघा, इट्स इक्विलिब्रियम शिफ्ट्स टुवर्ड्स द लेफ्ट। याचा इक्विलिब्रियम आहे तो शिफ्ट होतोय लेफ्ट साईडला। म्हणजेच जर तुम्ही रिॲक्शन बघितली तर रिॲक्शनमध्ये ॲसिटिक ॲसिड डिसोसिएट होतं आहे CH3COO मायनस आणि H प्लसमध्ये। आता मात्र इक्विलिब्रियम शिफ्ट झाला लेफ्ट साईडला, म्हणजे ही रिॲक्शन आहे ती उलट होणार। आता काय होईल तर ॲसिटेट आयन म्हणजे CH3COO मायनस आयन कंबाईन करेल H प्लस बरोबर, आणि अगेन फॉर्म करेल CH3COOH, म्हणजे अनडिसोसिएटेड CH3COOH ॲसिटिक ॲसिड आहे ते फॉर्म करेल। म्हणजेच इथे एक मी स्टेटमेंट लिहितो, रिव्हर्स रिॲक्शन इज फेवर्ड इन विच CH3COO मायनस कंबाईन विथ H प्लस टू फॉर्म अनआयोनाइज्ड CH3COOH। म्हणजेच CH3COOH तयार होते, ॲसिटिक ॲसिड आहे ते तयार होते CH3COO मायनस म्हणजेच ॲसिटेट आयन आणि H प्लस आयन मिळून। हेन्स dissociation of the CH3COOH is suppressed due to presence of the CH3COONA। याच्यामुळे काय होते तर ॲसिटिक ॲसिडचं जे डिसोसिएशन आहे ते खूप कमी प्रमाणात होते किंवा सप्रेस केलं जाते कोणी तर सोडियम ॲसिटेटनं।
हे लक्षात घ्या. मग कॉमन आयन इफेक्टची सर्वात शेवटी डेफिनेशन काय होते, तर द कॉमन आयन इफेक्ट स्टेट्स दॅट the ionization of weak electrolyte is suppressed in presence of strong electrolyte containing ion common to weak electrolyte. कॉमन आयन इफेक्टची डेफिनेशन काय सांगते, तर वीक इलेक्ट्रोलाइटचं डिसोसिएशन हे सप्रेस केलं जातं स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटच्या प्रेझेन्समुळं. आणि का प्रेझेन्समुळे सप्रेस केलं जातं, तर त्यांच्या दोघांच्यामध्ये कॉमन आयन एक प्रेझेंट असतो. हे कॉमन आयन इफेक्टची डेफिनेशन आहे, ते सांगते. आजच्या पुरतं इथेच थांबू. अनेक कन्सेप्च्युअल व्हिडिओसाठी नेक्स्ट चॅनलला सबस्क्राईब करा.